तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, ऍट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी. आता ऍट द मनी, इन द मनी म्हणजे काय, आता निफ्टी चालू आहे, निफ्टीची प्राइस चालू आहे 24,800 आणि इन द मनी त्याच्यामध्ये आपण समजू 24,790 त्याच्यामध्येच प्राइस आहे. आणि आउट ऑफ द मनी म्हणजे काय, आउट ऑफ द मनी म्हणजे 24,900 निफ्टी तिथपर्यंत गेली नाही, तिथपर्यंत निफ्टीला जायचं आपल्याला. मग आपण प्रीमियम, आपल्याला प्रीमियम करावं लागतं बायचं ऑप्शन बाय करताना. आता आपण समजा याचं प्रीमियम बाबा ऍट द मनी प्रीमियम बदललं 116 रुपयाला बरोबर, आणि इन द मनीचं प्रीमियम जर तुम्हाला 115 रुपयाला, त्याचा भाव कमी झाला. आणि तुम्हाला आउट ऑफ द मनीचं प्रीमियम दिलं फक्त 100 रुपयाला, 100 रुपयाला प्रीमियम दिलं. आता काय, आता एक लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा की नाही का, ऍट द मनी आणि इन द मनीचं जास्त लोक ऑप्शन बाय करतात, आउट ऑफ द मनीला जास्त लोक अवॉइड करतात. का की हा ऑप्शन होऊन जातो, सट्टा खेळण्यासारखा ऑप्शन होऊन जातो कोणता, आउट ऑफ द मनीचा. आता आपण एवढे बघितले, जे प्रीमियम बघितले, जे ऍट द मनी बघितला, इन द, असं आपण काय बघितलं, ऍट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी. आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघू, ह्याच्यासाठी आपण हॅशिंग बघू. हॅशिंग करता येते तर हॅशिंग म्हणजे कसे की मार्केट समजा आता चालला वर, कॉल साईडला चालला मार्केट, वर चालला मार्केट, खाली म्हणजे आपण समजा आता मार्केट चालला साईडवेज मुवमेंटमध्ये बरं का, मार्केट साईडवेज मुवमेंट चालला की आपण ह्या साईडवेज मुवमेंटमध्ये, ह्या साईडवेज मुवमेंटमध्ये आपण पैसा काढू शकतो हॅजिंग करून. जर ते तुम्हाला शिकायचं असेल आणि हे जर शिकलो आपण, हे शिकलो ना, आता सी ए शिकलो ना, आता येणाऱ्या काय व्हिडिओमध्ये आपण पी बघू आणि काय बघू, हॅजिंग म्हणजे काय असतं. त्याच्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.